भंडारा शहरातील महात्मा फुले भाजी बाजारात नगर परिषदेने 5 दुकानांवर कारवाई केली आहे। या 5 दुकानदारांनी बाजार शुल्क भरली नाही। नगर परिषदेने वारंवार नोटीस दिल्यानंतरही दुकानदार प्रतिसाद देत नव्हते, म्हणून नगर परिषदेने 5 दुकाने सील केली आहे। या दुकानावर मागील 5 वर्षांपासून 2 कोटी रुपयांचा कर्ज थकीत असल्याने भंडारा नगर परिषदेने ही दुकाने सील केली। परंतु आज कृषी दिनाच्याच दिवशी शेतकऱ्यांनी ठोक व्यापाऱ्यांचे दुकान सील झाले असल्याने त्यांचा भाजीपाला हा माल कोणी घेत नसल्याने आज शेतकऱ्यांनी आक्रमक होत नगर परिषदेच्या गेटवर आणि मुख्याधिकाऱ्याच्या दालनात वांगे, काकडी, शिमला मिरची अन्य असे भाजीपाला फेकून निषेध व्यक्त केला आहे। नाव आणि परिचय द्याने आज तुम्ही नगर परिषदेमध्ये आलेले आहात, शेतकरी आहेत, काय मागण्या आहे? माझे नाव श्रीहरी वातुजी तोटे, मुक्काम इजनी, तहसील मोदा, जिल्हा नागपूर। कालपासनं BTB सब्जी मार्केट भंडारा इथं 5 दुकानाला लॉक लावलं। आम्ही ज्या दुकानामध्ये माल विकतो त्या दुकानामध्ये काल आम्ही सकाळी माल आणल्यानंतर आमच्या दुकानाला लॉक लागलेला दिसला। आम्ही दुकान मालकाशी संपर्क साधला। त्यांनी सांगितले की नगर परिषदेने आपल्या दुकानाला लॉक लावलं, आपल्याला माल विकता येत नाही। कास्तकार सब्जी अशी चीज आहे ती सकाळी तोडली की ती मार्केटला आणावं लागतो, 2 दिवस अगर राहिली तर ती वाया जातो। आम्ही मार्केटला आलो, आमच्या दलाल नसल्यामुळे आमचा माल विकला गेला नाही। काही लोकांच्या विकलं, पण 50% माल विकला गेला नाही। कारण जो माणूस आपला माल विकणारा राहतो त्याच्या दुकानाला लॉक लावला आहे, त्याला मंडीत यायला मना आहे। त्याच्यामुळे माल विकावं कोण हा प्रश्नचिन्ह आमच्यासमोर निर्माण झाला। काल मी या माध्यमातून सांगितलं, त्याच्यानंतर मी 9:30ला COला फोन केलं। 2दा COला फोन केल्यानंतर त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही। कालच मी सांगितलं होतं की आम्हाला अगर 24 घंट्यात आमच्या मालाचा विल्हेवाट किंवा आमच्या दुकानाची सील खुलली नाही तर आम्ही नगर परिषद इथं आमचे जे बी वाचलेला माल राहील उद्याला विकला जाणार नाही, तो नगर परिषदमध्ये आणून उघडवू। नगर परिषद आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।